नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तवंदी डोंगराच्या पायथ्याशी इस्माचा दगडाने ठेचून खून, निपाणीत खळबळ. मृताची ओळख पटली. कडिंग्लज तालुक्यातील हिटणी गावचा रहिवाशी. निपाणी शहराजवळील तवंदी डोंगराच्या पायथ्याशी एका इस्माचा दगडाने ठेचून खून झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने निपाणी परिसरात खळबळ उडाली. महम्मद शमशेर खलीफ, वय वर्ष 52, राहणार हिटणी, तालुका गडिंग्लज, असं मृत इस्माचं नाव आहे. तवंदी डोंगराच्या पायथ्याशी काही नागरिकांना सकाळी एका पुरुषाचा मृतदेह पडलेला दिसून आला. नागरिकांनी तातडीनं याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच निपाणी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मृतदेहाची तपासणी केली असता चेहऱ्यावर दगडाने मारल्याच्या जखमा आढळून आल्या. त्यामुळे दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी महात्मा गांधी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. मृत महम्मद खलीफ हे आप्पासाहेब नलवडे साखर कारखान्यात नोकरीस होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली आणि भाऊ असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. या प्रकरणी मृताची पत्नी नसीमा यांनी निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. खुनामागील नेमकं कारण काय, तसेच या घटनेत कोणाचा सहभाग आहे याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत.